विषय क्रमांक 5 सन्माननीय आयुक्त साहेबांनी आणलेला विषय नवी महानगरपालिका मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलेंडर टँक भरणे कामी प्रशासकीय मंजूर मिळण्याचा हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे। प्रस्तावाला आमचं अनुमोदन म्हणजे आम्ही त्याला विरोध करत नाही, याची गरज आहे। परंतु म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी जे सांगितलं की कोविडच्या काळात खऱ्या अर्थानं आपल्याला या सत्रमदासानेच वेटीसला धरलं होतं। तुम्हाला माहीत नसेल, आताचे सन्माननीय सन्माननीय वनमंत्री साहेबांचे OSD तत्कालीन उपायुक्त राजळे साहेब आणि अजून एक उपायुक्त आम्ही आमचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेबांच्या नेतृत्वात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2-2 उपायुक्त आपले बसून असायचे। आपल्याला गॅस पुरवठा ऑक्सिजन मिळत नव्हता, हे आपली जबाबदारी फक्त महानगरपालिकेच्या रुग्णालयाची नव्हती, तर इतर रुग्णालयाला सुद्धा गॅस पुरवठा मिळाला पाहिजे होता। त्यासाठी ही मंडळी तिथे त्या ठिकाणी तळ ठोकून बसली होती। त्यांचा अपमान तिथे होत होता, तो अपमान आम्हाला उघडे डोळ्याने पाहत नव्हता। तिथे जाऊन आम्ही कायदा हातात घेऊन मारहाण केली, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी ड्युरा मिळत होते। आणि या सत्रमदासाला तुम्ही या ठिकाणी म्हणजे त्याला पाठबळ देताय, याचा मी निषेध करतो। सन्माननीय महापौर महोदय, ही वस्तुस्थिती या सभागृहाला कळाली पाहिजे। आपण इतक्या सहजतेनं कोविड विसरून चालणार नाही। मी कौतुक पण करेन आणि एका बाजूला दुसरी बाजू मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करेन। कोविडमध्ये आपल्या सगळ्या डॉक्टरनी सगळ्या स्टाफनी चांगलं काम केलं। आयुक्त सन्माननीय तत्कालीन आयुक्त बांगर साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं, परंतु जे त्रास झालाय, ज्या यातना झाल्यात, त्या विसरून चालणार नाही। कारण आम्ही ग्राउंड लेवलला उतरून या ठिकाणी काम करत होतो। आम्ही ज्या वेळेला तत्कालीन विद्यमान आमदार गणेशजी नाईक साहेबांनी ऑक्सिजनसाठी आपला निधी दिला, तो निधी गार्डनमध्ये दिला, आम्ही एक्सेप्ट केलं। जो रस्ता बंद करून त्या ठिकाणी गॅस प्रकल्प उभा केला, आम्ही मंजुरी दिली। आम्ही त्याला विरोध केला नाही, विरोधाला विरोध करायचा नसतो। सामाजिक भावना बांधिलकी जोपासायची असते, टिकवायची असते आणि वाढवायची सुद्धा असते। परंतु ज्या घटना घडलेल्या आहेत या शहराच्या बाबतीत, त्या विसरूनही चालणार नाही, कारण कोविडने आम्हाला बरंच काही शिकवलंय। आम्ही त्या गोष्टी विसरणार नाहीत। सत्रमदास सारख्या गॅस पुरवठा करणारा, ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्याने आमच्या उपायुक्तांना सकाळपासून संध्याकाळ असे 10 दिवस बसून ठेवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची 24 तासाची ड्युटी झाली होती, आम्हाला पावली नाही। या वेदना आहेत, या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर यायलाच पाहिजेत। म्हात्रे साहेब, आपण त्यावेळेला मला वाटतं वाशी विभागात होतात, परंतु इतर विभागाची जबाबदारी आपल्याला त्याची कल्पना नव्हती। परंतु या कल्पनेतून आम्ही गेलेलो आहोत। आमच्या उपायुक्तांचा अपमान त्या ठिकाणी झाला होता, तो आम्ही सहन केला, करणार नाही असं दाखवून सुद्धा दिला। परंतु आज हा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे। या ठिकाणी उशीर का झाला हा माझा पहिला प्रश्न आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी ऑक्सिजन प्लांटेशन आपण चालू केले, परंतु त्याचा आउटपुट या ठिकाणी आपल्याला घेता आला नाही। आज डॉक्टर साहेब या ठिकाणी सांगतायत सत्रमदास कडून आपण ऑक्सिजन घेतोय। ही वस्तुस्थिती आहे की इतर महापालिकेच्या सगळ्या रुग्णालयामध्ये आपण सत्रमदास कडून ऑक्सिजन घेतोय। मग आपण ऑक्सिजन प्लांट उभं करून काय मिळालं, काय आउटपुट मिळालं, आपण का शासनाच्या पैशाचा अपव्यय आपण या ठिकाणी केला? माझा हा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून महापौर मध्ये आपल्याला आहे आणि प्रशासनाला सुद्धा आहे। कारण त्यावेळेला प्रशासक नेमला गेला असल्या कारणानं त्या ठिकाणी विचारणारा कोण नव्हता आणि उत्तरं देणारा सुद्धा आणि ऐकणारा सुद्धा कोण नव्हता। जी काय मनमानी चालली होती ती शहराच्या हिताकरता होती, आरोग्याच्या दृष्टिकोनातून होती, आम्ही ती सगळी सहन केली। परंतु या ठिकाणी हे जे उपाययोजना आपण करतो, ही गरज आहे, ही मी सुरुवातीलाच म्हटलं, आमचा विरोध नाही आहे। पण ज्या घटना घडल्यात त्या घटना डोळ्यासमोर उभ्या राहिल्या तर त्या चर्चेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आल्या पाहिजेत। काळाच्या ओघात वाहून जायचं नसतं, ते ओघात जे काय घडलं ते लक्षात सुद्धा ठेवलं पाहिजे आणि स्मरणात सुद्धा ठेवलं पाहिजे। असा अपमान कदाचित या ठिकाणी कोणाचा झाला नसेल आणि तो कधी कोणी विसरूही नये। अपमान सगळं सहन केलं जाईल, पण अपमान सहन केला जाणार नाही, या ठिकाणी मला हेच सांगायचं आहे। आणि जर तुम्ही प्रकल्प उभा करताना आमचे रस्ते बंद करणार असाल, आमचे गार्डन बंद करणार असाल आणि त्यातून आउटपुट काय मिळणार नसेल, तर आम्ही त्याच्यावर बोलणार म्हणजे बोलणारच आणि त्याची दखल प्रशासनाला घ्यावीच लागेल। या ठिकाणी बोलण्यासारखं आम्हाला आमच्या भगिनींनी काय ठेवलंच नाही, कारण जे काय मी लिहून आणलं त्यातलं 100% सगळं त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे। पण माझ्या भावना तुमच्या
बोलण्याच्या ओघात जे आलं त्याच्यावर मी बोट ठेवून या ठिकाणी बोलतोय. म्हात्रे साहेब, खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करताना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं गेलं पाहिजे. समाजाचं देणं लागतो या भावनेतून आपण या ठिकाणी काम करतोय, दायित्व निभवतोय आणि आरोग्याच्या कोणातून तर कुठलाच या ठिकाणी म्हणजे त्याच्यामध्ये कसलीच किंतु परंतु राहता कामा नये. म्हणून या ठिकाणी आपण जो प्रस्ताव या ठिकाणी आणलेला आहे तो खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. परंतु उशीर का झाला आणि या उशीर झाल्यानंतर जी मेंटेनन्स होणार ती कोण करणार, आणि जे ऑक्सिजन प्लांट आपण उभे केलेले आहेत त्याची मेंटेनन्स कोण करणार आहे भविष्यामध्ये, याची गरज ओळखून आपण काम करतो. आता आपण कॅथलॅब उभं करतोय, परंतु ते कॅथलॅब चालवणार कोण, आउटपुट काय नाही. मला हेच म्हणायचं आहे, जे काय उपाययोजना करतो त्यातून आउटपुट मिळाला पाहिजे म्हणून आपण हा खर्च करतो. खर्च करताना आपण विचार करत नाही, जनतेच्या हिताकरता आपण या सगळ्या गोष्टी करतो. ऑक्सिजन प्लांट उभा करून ऑक्सिजन दुसऱ्याकडून विकत घेणार आहोत, मग ऑक्सिजन प्लांट उभारलाच कशाला गेला. काळाची गरज होती म्हणून आपण उभं केलं, पण त्यातून निष्पन्न काहीच नाही झालं. आज पण आपण दुसऱ्याकडनं ऑक्सिजन विकत घेतोय आणि जी प्लांट उभे राहिलेत त्याची मेंटेनन्स ज्या एजन्सीची होती तो मुदत काळ सुद्धा संपलेला आहे. मग आता काय स्क्रॅप करायची वाट बघायची का, त्यात सुद्धा काय मिळणार नाही आपल्याला. कारण ती जी गरज होती ना त्या गरजेला आपण अनुसरून काहीच केलं नाही, तिलांजळी दिली. जे करायला हवं ते केलं नाही. आता वेळ संपल्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करतोय. माझा या गोष्टीला विरोध नाही, माझ्या भावना या स्पष्ट सभागृहात आहेत. जे काय आपण करतो किंवा करणार आहोत ते पूर्णत्वास गेले पाहिजे आणि त्यासाठी काही पैशाची तर चिंताच करू नका, श्रीमंत महापालिका आहे. त्यामुळे आउटपुट काय निघेल त्याची चिंता या ठिकाणी झालं पाहिजे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण जनतेच्या हिताकरता, रुग्णांकरता या सेवा आपण या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि करतोय. त्यामुळे येणाऱ्या दुसऱ्या प्रस्तावावर आपण बोलूच, परंतु जे काय आपण करणार आहोत त्यातून आउटपुट मिळालं पाहिजे. मी कॅथलॅबच्या संदर्भात सुद्धा तेच म्हटलंय, कॅथलॅब उभ्या होती झाल्यात सुद्धा, परंतु आपण आपली उपाययोजना काही केली नाही. काय करायचं म्हणजे आउटसोर्सला द्यायचं, आपण चालवायचं की एखाद्या संस्थेच्यासाठी आपण करायचं, आपण काहीच ठरवलं नाही. म्हणजे आपण करायचं पण त्यातून निष्पन्न काय करायचं नाही हे खेदजनक आहे. म्हणून महापौर महोदय मी आपल्याला विनंती करेन, आपल्या माध्यमातून आयुक्तांना सुद्धा विनंती करेन, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही खेळवाड किंवा खेळ खंडोबा या ठिकाणी होऊ देऊ नका. जनतेच्या पैशाचा योग्य वापर जनतेच्या हिताकरता झाला पाहिजे आणि याकरता आपण म्हणजे डॉक्टर साहेब आपल्याला सगळे अधिकार या ठिकाणी दिलेले आहेत, त्या अधिकाराचा वापर आपण चांगल्या प्रकारे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।